यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं। मंडळी, विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा शरीरावर पडतो आणि या दोन्हीचा प्रभाव जीवनावरती पडतो। आणि म्हणून तुमच्या जीवनावरती प्रभाव पाडण्यासाठी जीवन जगण्याची कला हा विषय घेऊन आपल्या समोर येत आहेत डॉक्टर महेश खरात सर। लोकरत्न भाऊसाहेब मोरे स्मृती व्याख्यानमालेच्या अध्यक्षा, मराठीतील एक ख्यातकीर्त लेखिका आदरणीय डॉक्टर स्मिता पाटील मॅडम, थोड्या वेळापूर्वी ज्यांनी या प्रतिमेचं पूजन केलं ते आदरणीय पोपट बुवा, आकाश बुवा, मगाशी तुम्ही फार चांगला सत्कार केला हो माझा। म्हणजे लग्नामध्ये ज्यावेळेस सत्कार झाला होता त्यावेळेस फेटा बांधला आणि त्यानंतर आज एक फेटा बांधलेला आहे मला तुम्ही। फेट्याबरोबर गुलाबाचा हार पण गळ्यामध्ये घातला आणि गुलाबाच्या हाराबरोबर एक शाल पण घातली। आता फक्त घोडं आणायला पाहिजे होतं, कारण बायको तर माझी पुढंच आहे, त्यामुळे एक वरात काढता आली असती वगैरे चांगल्या पद्धतीची वगैरे। अशी एक घटना या वडवळ गावामध्ये होते। मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की एक बँकेमध्ये पतसंस्थेमध्ये क्लार्क असणारा एक छोटासा माणूस, क्लार्क असणारा एक माणूस कामाला लागतो आणि क्लार्क असलेला माणूस या गावचा सरपंच होतो। बरं, सरपंच होतो ते होतो, पण इतर गावच्या सरपंचापेक्षा वेगळा सरपंच होतो आणि लोक त्यांना लोकरत्न म्हणतात। लोकांनी त्यांची पारख केलेली आहे। रत्न पारखी हे लोक आहेत आणि या रत्न पारखी लोकांनी एक भाऊसाहेब मोरे नावाचं रत्न शोधून काढलं आणि त्यांना एक उपाधी दिली। हे लोकरत्न नावाची जी उपाधी दिलेली आहे ही मला वाटतं सगळ्यात मोठी उपाधी आहे आणि ही उपाधी या गावकऱ्यांनी दिलेली आहे। आणि त्यामुळे या लोकरत्न भाऊसाहेब मोरे यांची ही जी व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प मला जे गुंफण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दलची कृतज्ञता सर्वप्रथम मी व्यक्त करतो। वास्तविक पाहता काय असतं की माणसं उगीच जगत असतात, जगून जगून भागत असतात, लिंबुणीच्या झाडाआडच्या चंद्रामागे लागत असतात। खरं तर मरण येत नाही म्हणून माणसं जगत असतात। मरण अजून आलं नाही याची माणसं मिजाज काढतात। पुढचा प्रकाश कळत नाही, मागचा प्रकाश वळत नाही, मधल्या प्रकाशात माणसं भलतीकडेच वाळत असतात। सगळी करतात म्हणून माणसं लग्नसुद्धा करून पाहतात, माड्या बांधतात, बंगल्या बांधतात, गाड्या घेतात आणि एक दिवस मरून जातात। जन्मापासून मरणापर्यंतच्या प्रवासाला माणसानं दिलेलं नाव आहे जीवन। मग हे जीवन म्हणजे काय? तर कुणाला वाटतं की जीवन म्हणजे बाजी आहे, ते जिंकता आली पाहिजे। कुणाला वाटतं जीवन म्हणजे संगीत आहे, ते ऐकता आलं पाहिजे। कुणाला वाटतं जीवन हे चित्रकला आहे, चित्र काढता आलं पाहिजे। मला वाटतं जीवन एक आर्ट आहे, जीवन एक कला आहे आणि ही कला जी आहे ही कला आपण समजून घेतली पाहिजे। काय आहे जीवन जगण्याची कला? मगाशी मला वाटतं मुळे फॅमिली आली होती ना, मुळे फॅमिलीने तुम्हाला 51,000 रुपयाचा चेक दिला। अहो, जॉय ऑफ गिव्हिंगचा जो आनंद आहे त्या मुळे फॅमिलीला जाऊन विचारा की 51,000 दिल्यानंतर कसल्या प्रकारचा आनंद होतो आणि तो आनंद किती काळ राहतो, शाश्वत राहतो, चिरकाल राहतो। तिसऱ्या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाला 51,000चा चेक देणारा जो माणूस आहे त्याला जीवन जगण्याची कला कळालेली आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून हे विनाकारण नाही, 3 वर्षाची तुमची तपश्चर्या आहे। 3 वर्षाची तपश्चर्या असल्यामुळं या ठिकाणी या तपश्चर्येचं फळ म्हणून ते 51,000 रुपये तुम्हाला पहिल्यांदा मिळालेले आहे। वास्तविक पाहता 51,000 काही फार मोठी रक्कम नाही आजच्या काळामध्ये, पण तशी म्हटली तर खूप मोठी रक्कम आहे। आपण त्यांच्याकडे पाहतो कसं? अर्धा पेला भरला आहे असं पण म्हणता येतं ना, अर्धा पेला सरला आहे असं पण म्हणता येतं। भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं? सांगा कसं जगायचं? कणत कणत जगायचं की गाणी म्हणत जगायचं? ऊन होऊन 2 गस कोणीतरी वाढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना। मग दुवा देत बसायचं की शाप देत बसायचं हे तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं? कणत कणत जगायचं की गाणी म्हणत जगायचं?
कारण जीवन म्हणजे काठेरी डंक आहेत, पावला पावलाला डंक आहेत. डोळे उघडे ठेवून पहा ते तर फुलपाखराचे पंख आहेत. पण त्यासाठी आपण डोळे उघडून पाहिलं पाहिजे की जीवन कसं आहे, जीवन म्हणजे काय आहे, जगण्याचा अर्थ काय आहे, जीवन कसं समजून घ्यायचं. आणि जीवन कसं समजून घ्यायचं यासाठीचा एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला आपली जी धर्मग्रंथाची मायथॉलॉजी मोठे अधिकारी पुरुष या ठिकाणी बसलेले आहेत. पोपट बुवा, यदा यदा य धर्मस्य, ज्या ज्या वेळी धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस मी जन्म घेईन. हे जे कृष्णाचं वचन आहे, ज्या ज्या वेळी धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा जन्म होईल. कारण श्रीकृष्ण स्वतःला भगवानाचा अवतार, प्रत्यक्ष भगवानच समजतात. आपण जर मुस्लिम धर्माकडे गेलो तर मुस्लिम धर्मामध्ये दुसरी एक पद्धत आहे. मुस्लिम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर येतात आणि मोहम्मद पैगंबर असं म्हणतात की मी परमेश्वराचा प्रेषित आहे. म्हणजे या ठिकाणी जर काय चांगलं करायचं असेल तर परमेश्वरानं मला पाठवून दिलेलं आहे. परमेश्वर कारण माझा प्रेषित आहे, प्रेषित म्हणून मला या ठिकाणी पाठवण्याचं काम परमेश्वराने केलेलं आहे. आपण ज्यावेळेस ख्रिश्चन धर्माकडे येतो, ख्रिश्चन धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्त काय म्हणत असतात? येशू ख्रिस्त असं म्हणत असतात की या लोकांना कळत नाहीत. येशूला क्रुसावर खिळे ठोकून मारण्यात येत असताना सुद्धा म्हणतात की यांना क्षमा करा, यांना शांत करा, यांना शांती असू द्या. यांना शांतीचा संदेश देणारे येशू ख्रिस्त ज्यावेळेस खिळे ठोकले जातात पण लोकांना कळत नाही म्हणतात, शांत आहे म्हणतात, ते येशू ख्रिस्त सुद्धा स्वतःला परमेश्वराचा पुत्र समजतात. मगाशी स्मिता पाटील यांच्या भाषणातून एक मुद्दा आला, तो म्हणजे गौतम बुद्धाचा. राजवाड्यामध्ये एक राजपुत्र असताना, सर्व प्रकारची सुख आपल्या समोर लोळून घेत असताना या माणसाला मृत्यू, तिची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा मजबूत झाली आणि तिच्यामध्ये एक आत्मविश्वास वाढला. आणि अमेरिकेमधली ती जी मुलगी आहे, 1992 साली ब्रासिलोना या ठिकाणी भरलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ती मुलगी इतकी वेगानं धावली की जगातलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. त्या मुलीचं नाव होतं गेल डेव्हर्स. गेल डेव्हर्स नावाची जी मुलगी आहे ही अमेरिकेमधली मुलगी. तिला असं कळतं की वेगानं धावावं आणि अशा पद्धतीचा विचार त्या मुलीच्या मनामध्ये येतो. मला वाटतं जीवन जगण्याची कला जी मी म्हणतो ना, अशी व्यक्ती सापेक्ष कला असते. व्यक्तीच्या मनामध्ये कुठंतर असं पेरलं जातं. ते करणे अन्यथा आम्हास तोंड न दाखवणे, एवढीच वाक्य होती. भलोल खनास बुडून फत्ते करणे अन्यथा आम्हास तोंड न दाखवणे. आणि मग हे पत्र ज्यावेळेस थैली आले, लखोटा प्रतापराव गुजरांच्या हातात आला आणि प्रतापराव गुजर वाचायला लागलेले की भलोल खनास बुडून फत्ते करणे आणि आम्हास तोंड न दाखवणे. एवढ्यात त्यांना बातमीदारांना बातमी दिली की बहलोल खान नेसरीच्या माळावर आलेला आहे. प्रतापराव गुजरांना काही सुचलं नाही. प्रतापराव गुजरांनी ढाल तलवार घेतली, अंगात चिलकत घातलं, घोड्यावर स्वार झाल्यानं घोडा बेभाम नेसरीच्या माळाच्या दिशेनं सुरू झाला. अरे आपला सेनापती चाललेला आहे असं दुसऱ्याला एक वाटलं, दुसराही त्याच्या पाठीमागं निघाला. असे 6 जण निघाले, 6 घोडे, आणि प्रतापराव गुजरांचे 7 घोडे त्या अवाढव्य सैनिकावर जाऊन आदळले. एकीकडे इकडे बहलोल खानाचा अवाढव्य सैन्य आणि हे 7 जण. इकडं मारत गेलं तर इकडं 50 मारत जायचे, इकडे गेले तर इकडं 50 मारत जायचं. ते बघून बहलोल खान सुद्धा भयभीत झाला होता. पण अवाढव्य सैनिकासमोर या 7 जणांचा लगाव लागला नाही, टिकाव लागला नाही. आणि यामध्ये एक मर्मी घाव बसत गेला. आणि मग प्रतापराव गुजर पडला, त्यांचे 7ही सैनिक मेले. आणि मग कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला धुमारे फुटले. कवी कुसुमाग्रज काय म्हणतात? वेडात वीर मराठे दौडले 7. मराठ्यांनी फक्त जर वेड मनात घेतलं तर कशा पद्धतीची माणसं होऊ शकतात. वेडात वीर मराठे दौडले 7. आता काही जण म्हणतात की 1-7 झाले असते तर बहलोल खान राहिलाच नसता. पण ते 7च गेले. आणि इकडं राज्याभिषेकाचा सोहळा चालू होता. शिवाजी महाराजांना ही बातमी कळाली. आणि शिवाजी महाराज काय करतात? बातमी कळाल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं. आता बहलोल खानाचं काय करायचं? बहलोल खान तर आता नेसरीवरनं पुढे निघाल्यानंतर बिद्री मार्गे जवळजवळ कोल्हापूरला येईल आणि कोल्हापूर घेतलं तर काय होईल? त्यावेळेस आनंदराव नावाचा एक सरदार त्यातला उठला आणि तो आनंदराव त्यांना म्हणाला की महाराज, प्रतापराव गुजरांची जागा मी घेतो
आणि आनंदराव नावाचा जो सरदार होता त्यानं प्रतापराव गुजरांची जागा घेतली आणि बहलोल खानच्या जहागिरीवर हल्ला केला. बहलोल खान इकडं आणि तिकडं जहागिरी, संपगाव नावाची जहागिरीच लुटून टाकली गड्यानं. हे सगळं जे आहे हे शिवचरित्रामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. आणि म्हणून शिवाजी राजे जगामध्ये इतके राजे होऊन गेले तरी शिवाजी राजांची सर कुणाला येत नाही, कारण आर्ट ऑफ लिव्हिंग जे काय आहे ते आर्ट ऑफ लिव्हिंग शिवचरित्रामध्ये आपल्याला सापडतं मित्रांनो. शिवचरित्राचं अजून एक वैशिष्ट्य सांगायला काय हरकत नाही. रामजी खोडे नावाच्या माणसाच्या मुलीची इज्जत एका पाटलांनं लुटली होती आणि त्यांचे हातपाय कलम केल्याची कहाणी तुम्हाला माहीत आहे, ही जगजाहीर आहे. पण दुसरी कथा सांगतो तुम्हाला. 1678 सालची घटना आहे. बेळवाडीचा किल्ला. इथं खूप महिला आहेत म्हणून महिलांसाठी सांगतो. सावित्रीबाई देसाई नावाची एक शूर बहादर होती. ती किल्ल्याची किल्लेदार होती आणि किल्ल्याची किल्लेदार असल्यानंतर हा किल्ला घेण्यासाठी सखोजी गायकवाड नावाचा एक सरदार, शिवाजी राजे म्हणतात तर किल्ला आपल्याला घ्यायचा आहे, आणि सखोजी गायकवाड नावाचा सरदार ते किल्ला घ्यायला जातात आणि महाराजांना म्हणतात उद्या संध्याकाळी तुमच्या चरणाशी मी येतोय किल्ला घेऊन. आणि सखोजी गायकवाड आपल्या सैन्यासह बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा टाकतात. 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, 4 दिवस जातात, 5 दिवस जातात, 10 दिवस जात आहेत. ती बाई लढते एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं सखोजी गायकवाड लढतोय. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू होतं आहे. कोण कोणाला हार चालायला तयार नाही. उद्या संध्याकाळी येतो म्हणणार आहे सखोजी गायकवाडांना. 10 दिवस 15 दिवस झालं तर किल्ला जिंकता आला नाही. 27 दिवस झालं तरी किल्ला जिंकता आला नाही. पण 28व्या दिवशी सखोजी गायकवाडांनी किल्ला जिंकला आणि उन्मादाच्या भरामध्ये त्या सावित्रीबाई देसाईची इज्जत लुटली. ही बातमी शिवाजीराजांना कळाली आणि मग शिवाजीराजांना भयंकर राग आला आणि शिवाजीराजांनी काय केलं, सखोजी गायकवाडाचे 2 हात आणि 2 पाय कापण्याची शिक्षा केली आणि ती अंमलात आली. लोकशाहीमध्ये शिवचरित्राचा पुन्हा पुन्हा का सांगितलं जातं की शिवाजीराजे पाहिजेत, त्याचं कारण आहे शिवाजीसारखा राजा जगाच्या पाठीवर कधी झाला नाही, कधी होणार नाही आणि तो पुढेही होण्याची शक्यता नाही. आणि म्हणून शिवचरित्र वाचलं पाहिजे. म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग जर शिकायचं असेल तर आपण शिवचरित्राचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर घेतला पाहिजे. ही मोठी मोठी घटना तुम्हाला मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या जीवनातल्या सांगतो. पण मला वाटतं या वडोळी गावातली सुद्धा एखादी आई अशी असेल, तिचा एखादा मुलगा शिकायला पुण्याला असेल, मुंबईला असेल, कुठंतरी या ठिकाणी असेल. आमच्या घराच्या शेजारी एक बाई, अडाणी बाई, अशिक्षित बाई, दिवसभर कामाला जाते, कष्ट करते, खुरपते आणि खुरपून घरी येते. पण 4-5 वर्षामध्ये मी असं पाहिलं की ती बाई मात्र आजारी पडत नाही. मी त्या बाईला सहज प्रश्न विचारला की काहो आजी बाई, तुम्ही इतकं दिवस झालं, इतकं म्हातारे झालाय, दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करताय, पण तुम्ही आजारी पडलेलं दिसत नाही. त्यावेळेस ती माऊली काय म्हणाली, त्या माऊलीने दिलं उत्तर फार आहे, मार्मिक आहे. तो माऊली काय म्हणाली, अहो तुम्हाला कळत नाही का, काय माझा मुलगा कसला तर कलेक्टरची परीक्षा देतोय. अरे जोपर्यंत तो कलेक्टर होत नाही तोपर्यंत मला आजारी पडायला सवडच नाही, आजारी पडायला वेळच नाही. महिलांच्या अंगामध्ये ही जी शक्ती असते ना, ही जी ऊर्जा असते ना, ही प्रचंड असते. पण ते ऊर्जा जी आहे ती युटिलाइज केली पाहिजे. त्यामुळे मी एका कवीची कविता आहे, त्या कवितेमध्ये कवी असं म्हणतो की आई माझी सांगत होती पोरा साळत तुला जायचं, साळसाठी पोरा तुझ्या दिसभर राबायचं. घाम गाळीन, कष्ट करीन, धुणं धुईन, भांडी घासीन, वाटल्यास रोजगार हमीच्या कामावर जाईन, पै जमा करीन, शिकून मोठा साहेब करीन. पोरग आईला म्हणतं आई फीसाठी पैसा नाही, पुस्तकाचा पत्ता नाही, साळाला रामराम ठोकताय. काम करीन, कष्ट करीन, टिकाव घेईन, फावडं घेईन, जमल्यास विहिरीचा पाषाण सुद्धा फोडत राहीन, 4 पैसे कमवून आणीन, तुला नवं लुगडं घेईन. आई पोराला म्हणते असं बोलू नगस पोरा, बाला तुझ्या वचन दिलंय, शिकून मोठा साहेब करीन. स्वर्गात जाऊन त्यांना सांगायचं आहे की पोर तुमचं साहेब आहे, पोर तुमचं साहेब आहे. फीच्या पैशाची काळजी करू नकोस लेका, फीच्या पैशाची काळजी करू नकोस लेका, तुझ्या फीच्या पैशासाठी डोरला माझं ऐकायचं. पण पोरा साळत तुला जायचं, शिकून मोठा साहेब होशील, सुटाबुटात घरी येशील, गाव सगळं टकमक पाहिल, मरायला मी रिकामी होईन, मरतानाही पोरा तुला साहेब साहेब म्हणत मरायचं. ही असती माऊली, ही असते आई. आई मध्ये आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचा परमेश्वर कुठं असेल तर आईमध्ये असतो. आणि परमेश्वराला सगळ्याच घरामध्ये राहणं शक्य नसतं, म्हणून प्रत्येक घरामध्ये एक आई निर्माण केलेली, आई असते प्रत्येक घरामध्ये. आणि आई जी असते ना, आईचं जे किचन आहे, आता किचन म्हणा किंवा पहिली चूल म्हणा,
या किचनमध्ये तर फरक, क्रिएटिव्हिटी आहे, जीवन जगण्याची कला आहे, लक्षात घ्या. पण कोणी त्या किचनकडं तिच्याकडे पाहतच नाही. अहो, काल केलेली मेथीची भाजी जेवढी गोड असते तिच्यापेक्षा आज केलेली मेथीची भाजी अजून गोड असते. मेथी तीच असते, करणारी पण तीच असते. पण कालची क्रिएटिव्हिटी आणि आजच्या क्रिएटिव्हिटीमध्ये फरक पडलेला असतो. कालची पुरणाची पोळी आणि आजची पुरणाची पोळी याच्यामध्ये फरक पडलेला असतो. कदाचित आता ज्या नव्या मुली आहेत त्यांना कदाचित पुरणाची पोळी करता येत नसेल कदाचित. नाहीतर आमची आई वगैरे ज्यावेळेस करायच्या ना त्यावेळेस असा पापुडा फुगून यायचा, असा भाकरी केली तर पापुडा फुगून यायचा. तिला आम्ही सुगरण म्हणतो. अशा ज्या सुगरणी ज्या असतात, हे सुगरणी मिळणं फार भाग्याचं लक्षण आहे बरं का. कारण सुगरण मिळावी लागते, त्यासाठी पुण्य करावं लागतं. असंच एक आमचा मित्र आहे, मित्राचं घटना आहे म्हणून सांगतो, सांगायचा मुद्दा आहे म्हणून सांगतो. एक मित्र होता आमचा, साध्या साध्या गोष्टी पण सांगितलं पाहिजे तुम्हाला. आणि मित्र आमच्या शेजारचा होता. त्याला नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर साहजिकच एक प्रसंग येतो. तो प्रसंग कुठला असतो? लग्न करायचा. आणि लग्न करायचं असेल तर कशा पद्धतीनं लग्न करायचं. आणि मग सर्वसाधारण लग्न जर करायला असेल, आपल्या सगळ्यांच्या जीवनामधनं हा प्रसंग आलेला गेलेला आहे. सर्वसाधारणपणे लग्न करायचं असेल तर मित्र काय करतो, पहिल्यांदा जाऊन मुलीला बघून येतो. आणि पहिल्याला जाऊन जो नवरा म्हणून जाणार असतो तो काय करतो की आपल्या जवळच्या एका मित्राला बरोबर घेऊन जातो. आणि दोघं जण जातात. मुलगी पाठावर येऊन बसते. आणि पाठावर येऊन बसल्यानंतर 2 प्रश्न विचारायचे असतात. आताची मुलं काहीही प्रश्न विचारतात, ती काही असं विचारण्याचं काही लाईक नाही. कारण आताची मुलं काय विचारतात, तुझा विषय कोणता? केमिस्ट्री. केमिस्ट्रीचं काय? अमुक. न्यूटनचा लॉ माहीत आहे का? टायट्रेशन तुला कळतं का? हे काय विचारायचं नसते. मुलीला प्रश्न काय विचारायचे असते की तुझं नाव काय, तुझी जन्मतारीख काय. नाव याच्यासाठी विचारायचं असतं की तिला बोलता येतं की नाही. आणि नाव जन्मतारीख याच्यासाठी विचारायचं असतं की तिचं वय कळतं, वय किती आहे हे अंदाज येतो. हे 2 प्रश्न विचारायचे असतात. आणि कुणी विचारायचे असतात, मित्र म्हणणाऱ्याने विचारायचे नसतात. म्हणजे नवरा म्हणणाऱ्याने विचारायचे नाही, नवऱ्याच्या बरोबर जो मित्र आलेला आहे त्यानं विचारायचं काम करायचं असतं. आता मित्र म्हणला तू माझ्याबरोबर आता मुलगी बघायला चल. मी गेलो मुलगी बघायला. मुलगी पाठावर येऊन बसली. पाठावर येऊन बसल्यानंतर मी शहाणा होतो, त्यामुळे मी 2च प्रश्न विचारलं, तुमचं नाव काय आणि तुमची जन्मतारीख काय. मुलगी खूप सुंदर होती, खूप देखणी, अप्रतिम लावण्य तिला लाभलं होतं. मी माझ्या मित्राला म्हटलं की तू आता या मुलीशी लग्न करायला काय हरकत नाही, तू बिनधास्तपणे या मुलीशी लग्न कर. आणि मित्रानं त्या मुलीबरोबर लग्न केलं. आणि मध्ये दिवाळीला ज्यावेळेस गेलो 2 वर्षानंतर, म्हणजे लग्नाच्या नंतरची घटना, 2 वर्षानंतर, म्हणजे आत्ताचं नाही घटना, ही पाठीमागची आहे. लग्नाच्या त्याचं मित्राचं लग्न झालं आणि 2 वर्षानंतर मी ज्यावेळेस गावी गेलो. गावी गेल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर ज्यावेळेस मित्र एकमेकात बोलतात ना, एकमेकात ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेस पहिल्यांदा शिव्या येतात. अगोदर पहिल्यांदा शिव्या येतात आणि परत मैत्रीचं नातं असतं. पहिल्यांदा शिव्या येतात. मग ते म्हणला तुला मूर्खा, नालायका, तुला काही कळत नाही, अक्कल नाही. म्हणला कशाला मला त्या पोरीशी लग्न करायला लावलं. म्हणला अरे म्हणलं तुझी बायको खूप सुंदर आहे, देखणी आहे म्हणूनच तिला लग्न करायला लावलं. आणि इतकी चांगली बायको असताना नशीब लागतं, तुला मिळाली आहे. ते म्हणला इतकी बायको काय कामाची. म्हणला तिला भाकरीच बनवता येत नाही. तिला कधी भाकरीमध्ये कसपाटं निघतात, कधी केकरं निघतात, कधी तिचे केस निघतात. असली बायको काय कामाची. म्हणला म्हणून अशा बायकोला मी घटस्फोट देऊन टाकणार आहे. मी म्हणलं मूर्खा तू काय करतोस. तो म्हणला सकाळी मी कामाला जातो. किती वाजता जातो. तो म्हणला सकाळी मी 8 वाजता कामाला जातो. बरं किती वाजता येतोस संध्याकाळी. 6 वाजता येतो. 6 वाजता आल्यानंतर काय करतो. आल्यानंतर हातपाय धुतो. म्हटला. मी विचारलं हातपाय धुतल्यानंतर काय करतो. टावेलनं हातपाय पुसतो. हातपाय पुसल्यानंतर काय करतो. पाठावर जाऊन बसतो. पाठावर जाऊन बसल्यानंतर काय करतो. काय करतो. बायको जेवायला वाटते, जेवण करतो आणि झोपी जातो. म्हणलं मित्रा म्हणलं तुझं चुकतोय, तो निष्कारण तुझ्या बायकोला दोष देत बसलाय, तुला काय कळतं का काय. अरे कधी तर तिच्या जेवणाचं कौतुक केलं का. नाही कधीच नाही केलं. म्हटला अरे तुझं चूक आहे. आणि विनाकारण म्हणतो की ती स्वयंपाक अशी करते, स्वयंपाक तशी करते, स्वयंपाकात काय नाही वगैरे. माझं म्हणणं त्याला ज्यावेळेस पटलं त्यावेळेस माझं म्हणणं पटल्यामुळे तो नेहमीप्रमाणे नोकरीला गेला. आनंदात होता. सल्ला मित्राचा. संध्याकाळी घरी आला. हातपाय धुतले, टॉवेलनं हातपाय पुसले, आनंदात होता. बायकोनं जेवायला वाढलं. एक घास मोडला, भाजीमध्ये भरवला, तोंडामध्ये टाकला आणि म्हणला वाह काही भाजी आहे.
वाघ काय भाजी आहे म्हटल्यानंतर तिची तळापायच्या मस्तकाला गेली, ती तर स्वयंपाकघरात गेली, भाजीचं पात्याला घेऊन आली, उभ्यानं त्याच्यासमोर दान दिसणं आदळलं आणि म्हणाली, काय गेली 2 वर्ष झालं बिचाऱ्याला स्वयंपाक करून घालते, एकदाही कधी गोड लागली नाही, आज मात्र शेजारणीची भाजी आणली का म्हणतोय वाघ काय भाजी आहे. जीवन कुठं आहे? इथं. जीवन जगणं जे आहे ना, जगण्याचं आपल्याला आपला सूर सापडला पाहिजे, आपलं जगणं सापडलं पाहिजे. आणि जगणं नेमकं आपल्याला सापडत नाही, जगणं सुटून जातं, कला सुटून जाते. प्रत्येक क्षण हा आनंदाचा घ्यावा लागतो. घरातली साधी उदाहरणं असतात हो, पण साधी उदाहरणं सुद्धा फार भयंकर असतं. म्हणजे साधारण जरी आपण विचार केला तर असं दिसून येतं की बायका ज्या असतात त्या केकराला घाबरतात, झुरळाला घाबरतात. बायका झुरळ काय करतं? उंदराला घाबरतं. उंदीर काय करतो? मांजराला घाबरतो. मांजर काय करतं? कुत्र्याला घाबरतं. कुत्रा काय करतो? माणसाला घाबरतो. माणूस काय करतो? बायकोला घाबरतो. बायको काय करते? झुरळाला घाबरते. म्हणजे सर्वसाधारण हा जर चमत्कृतीचा भाग आहे. म्हणजे तुम्ही बघा याच्या जीवनामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही शब्द चमत्कृती आहे, निरीक्षण आहे. हा निरीक्षणाचा भाग आहे. आणि निरीक्षणाचा भाग जो कोण करत असतो तो कलावंत करतो. कलावंताकडे निरीक्षणाची एक अचाट शक्ती असते, शब्द चमत्कृती असते आणि कलावंत हे निर्माण करत असतो. तसंच आमचा एक मित्र पक्या नावाचं, मुद्दाम सांगतो, पक्याचं उलटं करा काय होईल? कॅपचं उलटं करा काय होईल? पिटो. म्हणजे पक्याचं उलटं करा कॅप म्हणजे काय? टोपी. टोपीचं उलटं करा काय होईल? पिटो. पिटो म्हणजे काय? माराचं उलटं करा काय? राम म्हणजे काय? देवचं उलटं करा काय? वदे म्हणजे काय? बोले. आणि बोलेचं उलटं करा काय होईल? लेबो. म्हणजे पक्या या शब्दातनं लेबो नावाचा शास्त्रज्ञ निघतो, असा एखादा शोध शोधून काढू शकतो. म्हणून जीवन जगत असताना ही जी शब्द चमत्कृती आहे, ही शब्द चमत्कृती जगणं या शब्द चमत्कृतीचा जो भाग आहे, हा भाग आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि म्हणून ग्रंथांच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टी करायला लागतो त्यावेळेस आपल्या लक्षात येऊन जाईल की आपण कोणत्या पद्धतीचं जीवन जगायला लागतो. एक सर्वसाधारण एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो. आपल्याकडे रामायण आहे, रामायणामधला एक अध्याय आहे, तो अध्याय सर्वांना माहीत आहे म्हणून तो सांगतो. राम लक्ष्मण सीता वनवासाला जातात, पर्णकुटी तयार होती, सीतेच्या समोर एक सोनेरी रंगाचं हरण जातं. ते हरण मला हवंय असं सीता म्हणते. आणि ते हरण मला हवंय म्हटल्यानंतर राम हातामध्ये धनुष्यबाण घेतात आणि त्या हरणाच्या पाठीमागे धावत जातात. त्या हरणाला बरोबर बाण मारला जातो. ते हरण नसतंय, ते मायवी राक्षस असतं. ते म्हणतं लक्ष्मणा वाचव. हा आवाज सीतेच्या कानावर येतो. सीता लक्ष्मणाला म्हणते की भाऊजी तुम्हाला गेलं पाहिजे, रामावर काहीतरी संकट आलेलं आहे. आणि लक्ष्मण आपल्या भात्यातनं एक बाण काढतात तर त्या बाणानं झोपडीच्या सोबत एक रेषा मारतात आणि त्या रेषेला आपण काय म्हणतोय? लक्ष्मण रेषा. आपल्यातल्या 5वीतल्या मुलापासून कुणालाही विचारलं तर सांगतात की त्या रेषेला लक्ष्मण रेषा म्हणतात. या लक्ष्मण रेषेचं वैशिष्ट्य असं असतं की सीता बाहेर जाऊ शकत असते, परत आत येऊ शकत असते, पण बाहेरची कोणतीही व्यक्ती आत प्रवेश करत नाही, आत करू शकत नाही. पण सीतेला स्वातंत्र्य असते. जर्मनमध्ये एक शास्त्रज्ञ या रेषेचा अभ्यास करतोय. किती वर्ष करावा? 30 वर्ष या रेषेचा अभ्यास करतो. रामायण नावाचा ग्रंथ काढतोय, रामायण नावाचा ग्रंथ घेतोय आणि ग्रंथ घेतल्यानंतर त्या ग्रंथाच्या अनुषंगाने शेकडो संदर्भ गोळा करतोय आणि शेकडो संदर्भ गोळा केल्यानंतर परत या ग्रंथाचा अभ्यास करत राहतो. आणि या ग्रंथाचा अभ्यास करत असताना त्या ग्रंथालयाचा ग्रंथपाल रिटायर व्हायला लागला आणि रिटायर होत असताना ग्रंथालयाच्या ग्रंथपालानं त्यांना विचारलं. काय विचारलं? अहो किती दिवस घालवता याच्यामध्ये, असं काय आहे ग्रंथात? त्यावेळेस त्या शास्त्रज्ञानं उत्तर फार मार्मिक दिलं. तो शास्त्रज्ञ असं म्हणाला की लक्ष्मणानं ती रेषा ओढत असताना कोणतं केमिकल वापरलेलं आहे, कोणतं रसायन वापरलेलं आहे, त्या जर केमिकलचा शोध लागला, त्या जर रसायनाचा शोध लागला तर अशीच एक रेषा मी माझ्या जर्मन भोवती मारेन. मग जर्मनीतला प्रत्येक नागरिक परदेशात जाऊ शकेल, परत माझ्या देशात येऊ शकेल, पण बाहेरच्या कोणत्याही माणसाला माझ्या राष्ट्रावर आक्रमण करता येणार नाही. ही राष्ट्रप्रेमाची जी भावना आहे ना, ही भावना निर्माण करण्यासाठी सुद्धा आपल्याला जीवन समजून घ्यावं लागतं. अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत, घटना आयुष्यामध्ये येतात, आयुष्यामध्ये जातात आणि जीवन जगत असताना या सगळ्या गोष्टीचा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा एक ताल, वेगळ्या पद्धतीचा एक ठेका, वेगळ्या पद्धतीचं एक गणित आपल्याला तयार करावं लागतं. आणि हे तयार करण्याचं काम जे आहे ते आपण करायला पाहिजे. मगाशी सांगता राहिलो, पण मुद्दा परत एकदा सांगतो की शब्द चमत्कृती नावाचा एक प्रकार आहे. शब्दांची चमत्कृती जर करायला लागलो आपण, शब्द चमत्कृती कशा पद्धतीने करायची?
आणि शब्द चमत्कृतीतून कोणकोणत्या गोष्टी घडतात. शब्दांचा नाद लागणं फार महत्त्वाचं आहे. शब्द हे पहिल्यांदा जवळ येत नाहीत. स्टेजवर येत असताना हातपाय थरथर कापायला लागतात. आणि ज्यावेळेस तुम्ही स्टेजवर येता त्यावेळेस थोडंसं इकडे इकडे पांगायला लागतात. आणि हळूहळू ही सरस्वती नावाची जी गोष्ट आहे ती आपल्या या जिभेवर येते आणि मग वीणेचा झंकार होतो. आणि हे जी शब्द चमत्कृती आहे हे करत असताना एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजे कुठलं की माझा एक मित्र होता आणि त्याला मिलिटरीमध्ये भरती होण्यासाठी एक कॅप्टन म्हणतो की तू मिलिटरीमध्ये भरती हो. त्या कॅप्टनला म्हणतात की मला नाही मिलिटरीमध्ये भरती व्हायचं. परत लेफ्टनंट येतात. लेफ्टनंट म्हणतात की अरे तू मिलिटरीमध्ये भरती हो, तुला फार मोठा पगार द्यायला लावतो. त्यावेळेस ते म्हणतात मलाही नाही याच्यामध्ये भरती व्हायचं. तर ते का बाबा का असं प्रश्न सगळं हिंदीमधनं बातचीत चालू असते. त्यावेळेस तो म्हणतो कि अगर मैं मिलिट्री में भर्ती हो गया तो दो बातें हो सकती है. अगर मैं मिलिट्री में भर्ती हो गया तो दो बातें हो सकती है. एक मुझे मैदान पर भेज दिया जा सकता है या मुझे ऑफिशियल काम दिया जा सकता है. ऑफिशियल काम दिया तो कोई बात नहीं, मगर मैदान पर भेज दिया तो दो बातें हो सकती है. एक मुझे दुश्मन को मारना पड़ता है या खुद को मरना पड़ता है. दुश्मन मर गए तो कोई बात नहीं, लेकिन मैं मर गया तो फिर दो बातें हो सकती है. एक मुझे जलाई जा सकता है या मुझे गाड़ दिया जा सकता है. जलाए गए तो कोई बात नहीं, मगर गाड़ दिया तो फिर दो बातें हो सकती है. वहाँ पर पेड़ आ सकते हैं या पेड़ नहीं आ सकते. नहीं आ सके तो कोई बात नहीं, मगर पेड़ आ सके तो फिर दो बातें हो सकती है. एक आम का पेड़ आ सकता है या नीम का पेड़ आ सकता है. आम का पेड़ आ गया तो कोई बात नहीं, लेकिन नीम का पेड़ आ गया तो फिर दो बातें हो सकती है. एक वो जो नीम के फल है साबुन के फैक्ट्री में भेज दिया जा सकता है या नहीं दिया जा सकता. नहीं दिया तो कोई बात नहीं, मगर साबुन की फैक्ट्री में भेज दिया तो फिर दो बातें हो सकती है. वस से साबुन बनाया जा सकता है या साबुन नहीं बनाया जा सकता. नहीं बनाए तो कोई बात नहीं, लेकिन साबुन बनाया गया तो फिर दो बातें हो सकती है. एक कपड़े धोने का साबुन बनाया जा सकता है या नहाने का साबुन बनाया जा सकता है. कपड़े धोने का साबुन बनाए तो कोई बात नहीं, मगर नहाने का साबुन बनाया तो फिर दो बातें हो सकती है. एक लड़का नहा सकता है या लड़की नहा सकती है. लड़का नहा सकता है या लड़की नहा सकती है. लड़की नहा सकी तो कोई बात, लड़का नहा सका तो कोई बात नहीं, मगर लड़की नहा सकी तो फिर दो बातें हो सकती है. एक गोरी लड़की नहा सकती है या काली लड़की नहा सकती है. गोरी लड़की ना सके तो कोई बात नहीं, मगर काली लड़की ना गई तो ऊपर स्वर्ग में जाने वाली मेरी आत्मा को बुरा लगेगा, इसलिए मुझे मिलिट्री में भरती नाही व्हायला. हे मी सगळं जे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं ही कथा, ही कोणी शब्दामध्ये गुंपून हे काय आहे? हे साहित्य आहे, लक्षात घ्या. हे साहित्य, हे सृजन आहे, हे निर्मिती आहे, हे लेखन आहे. आणि लेखनाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत हे माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणाऱ्या ज्या घटना असतात त्यासाठी असतात. आणि म्हणून आनंद निर्माण करण्याच्या ज्या जागा आहेत त्या जागा आपल्याला शोधता आला पाहिजेत. आणि ते शोधणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्या आनंद निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण जर ध्यानात घेतल्या तर अनेक पद्धतीच्या गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात. एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो की एका मुलाला प्रश्न पडला की कधी आपल्याला हा प्रश्न पडला नाही, कुठल्याही मुलाला प्रश्न पडलेला नाही, पण एका मुलाला प्रश्न पडला की सगळी आपली ज्ञानेंद्रिय आहे, कधी तर विचार केलाय का बघायचा. आतापर्यंतची सगळी जी आपली ज्ञानेंद्रिय आहेत ती सगळी कवठीमध्ये जमा झालेली आहेत. म्हणजे डोळा इथं आहे, नाक इथं आहे, कान इथं आहेत, तोंड इथं आहे, इथंच मेंदू आहे, इथंच मोठा मेंदू आहे, लहान मेंदू आहे. सगळी ज्ञानेंद्रिय या ठिकाणी कशी काय जमा झाली. त्या मुलानं काय केलं की आपल्या गुरुजींना प्रश्न विचारला की गुरुजी माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की सगळी ज्ञानेंद्रिय कवठीमध्ये जमा का झाली, याचं कारण काय. त्याचे गुरुजी म्हणाले की अरे बाबा रे, आतापर्यंत कुणी मला असा प्रश्न विचारला नाही, तो पहिलाच प्रश्न विचारणारा आहे. याचं उत्तर नेमकं काय अजून मला काही सांगता येणार नाही, पण मला जर सापडलं तर मी नक्की तुला सांगेन. पण त्या मुलाचं मात्र समाधान झालं नाही. मुलगा विचार करायला लागला की कवठीमध्ये सगळी ज्ञानेंद्रिय कशी काय जमा झाली. तो विचार करत करत ज्यावेळेस गेला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की सूर्य नावाचा एक ग्रहगोल होता आणि त्या सूर्य नावाच्या ग्रहगोलाचं एक शकलं पडलं. ते शकलं द्रवरूपामध्ये होतं कित्येक हजारो वर्ष, आणि त्या शकलाचीच पृथ्वी तयार झाली. एक समुद्र तयार झाला, समुद्रामध्ये शेवाळ तयार झालं, शेवाळामध्ये अमिबासारखा छोटा प्राणी तयार झाला, परत सरपटणारे प्राणी तयार झाले, त्यात जीव जंतू तयार झाले.
समुद्र जसा आटत गेला तसं ते जे प्राणी आहेत ते उभयचर बनायला लागले, जमिनीवर यायला लागले. जमिनीवरचं अन्न ज्यावेळेस संपत गेलं त्यावेळेस ते प्राण्याला जे पाय फुटले आणि पाय फुटल्यानंतर जे पुढचे पाय होते त्या पायांचं हातात रूपांतर झालं. झाडावरचं अन्न घेण्यासाठी ते प्राणी असे उठून उभा राहू लागले. त्यातून माकड तयार झालं, त्यातून वानर तयार झालं, त्यातूनच माणूस तयार झालं. आणि अन्न वरचं काढण्यासाठी ही जी सगळी इंद्रिय आहे ती अशी वर 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 येत आली आणि सगळी इंद्रिय जी आहे ती कवठीमध्ये एकत्र आली. ही गोष्ट सांगणारा डार्विन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याला पहिल्यांदा प्रश्न पडला होता की कवठीमध्येच का. जी मुलं प्रश्न विचारतात का नाही त्यांना जीवन जगण्याच्या संदर्भातला एक कला कळाली असते, जीवन जगण्याचं. अजून एक मुलगा फ्रान्समधला तुम्हाला सांगतो, त्याचं काय झालं की त्याच्या मित्राला कुत्रं चावलं आणि कुत्रं चावल्यानंतर त्याला प्रश्न पडला की हे कुत्रं कसं काही माझ्या मित्राला चावलं. ते पिसाळलेलं कुत्रं होतं आणि पिसाळलेलं कुत्रं चावल्यानंतर तो मित्र मरून गेला. त्याला प्रश्न पडला की कुत्रं चावल्यानं माणूस कसं काय मरतो, माणूस चावल्यानंतर माणूस मरत नाही. त्याला दात आहेत, आपल्याला दात आहेत, मग कसं काय तो मरून पाडला. मग त्याला पण लाळ आहे, आपल्याला लाळ आहे, म्हणजे लाळेमुळं मेलेलं नाही, दातामुळं मेलेलं नाही. मग त्याच्या लक्षात येतं की लाळेमध्ये कुठला तर विषाणू असायला पाहिजेत, पिसाळलेल्या कुत्र्याच्या लाळेमध्ये कुठले तर विषाणू असायला पाहिजेत. त्या मुलाला वाटायला लागला. मग त्यांना आपल्या मित्रांना, आपल्या आईवडिलांना, आपल्या नातेवाईकांना सांगितलं की सकाळ सकाळी जर तुमच्याकडे कुत्री असतील तर कुत्र्याची लाळ तेवढी मला आणून द्या. आता कुत्र्याची लाळ, बरं मग त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं की असा लाळ गोटेपणा करणं आम्हाला काही जमत नाही म्हणले. त्यांच्या नातेवाईक म्हणले की असा लाळ गोटेपणा करणं, बरं ते राहू द्या, तुमच्याकडे कुत्रा आहे तेवढं सांगा, मी लाळ घ्यायला येतो. असं सांगून त्या सगळ्यांनी वेड्यात काढलं. त्याच्या बायकोनं पण त्याला वेड्यात काढलं की काय माणूस आहे, दररोज सकाळ सकाळ जातोय, कुत्री गोळा करतोय, त्याची लाळ काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि बायको पण त्याच्यावर इतकी वैतागली का काय विचारू नका. पण त्यानं इच्छा सोडली नाही. काय तर त्या लाळीमध्ये असलं पाहिजे, त्याशिवाय माझा मित्र मेलाय का. आणि मग त्यानं कुत्र्याच्या याच्यावरची लस शोधून काढली त्या मुलांत. त्याचं नाव लुई पाश्चर नावाचा शास्त्रज्ञ, ते कुत्र्याची लस शोधून काढली आणि जगानं ती विकत घेतली. लक्षात घ्या, जगानं, म्हणजे जगातनं पैसे सगळे फ्रान्स देशात जायला लागले. एखादं जे वेड असतं ना, वेड ज्यावेळेस माणसाला लागतं ते अशा पद्धतीचं वेड लागतं आणि या वेडातून माणूस असा बेभान होऊन ज्यावेळेस कामाला लागतो. हे जीवनातलं सगळ्यात मोठं शाश्वत आहे. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे, फिक्स एम पाहिजे, कलेक्ट एम पाहिजे आणि अटॅक एम पाहिजे. मी काय म्हणतो की आमच्या विद्यार्थ्याला सांगताना मी असं म्हणतो की तुमचं फिक्स एम कुठलं तर फिक्स करा, ते एम गोळा करा, कलेक्ट करा आणि त्याच्यावर अटॅक करा. कुठंपर्यंत अटॅक करा, जोपर्यंत ते ध्येय तुमच्या हातात येत नाही. जीवन जगण्याच्या कलेमधली अशी सूत्र ज्यावेळेस आपण लक्षात घेतो त्यावेळेस अशी सूत्र जवळ केली पाहिजेत. पण जीवन याच्या पलीकडचं आहे, आपल्याला न कळणारं आहे. न कळणाऱ्या जीवनाचा एक भाग म्हणून तुम्हाला सांगतो, नारायण सुर्येंचं नाव तर सगळ्यांना माहीतच आहे. मॅडम आहेत पाठीमागं. मॅडमला नारायण सुर्येच्या कवितेमधला जो नारायण आपल्यासमोर येतो, पण ह्या नारायण सुर्य नावाचा कामगाराच्या जीवनातला एक मोठा कवी, याचा जन्म कसा झाला आहे माहीत आहे. या नारायण सुर्येला एका कचऱ्याच्या कुंडीमध्ये लहानपणी टाकलं होतं त्याच्या आईनं ज्यावेळेस एखाद्या मुलाला जर कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकला असेल तर साहजिकच आहे ते अनैतिक संबंधातून बाळ जन्माला आलेला आहे, म्हणून त्याला कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकलेलं आहे. गंगाराम सूर्य नावाच्या माणसाला याची जाणीव झाली आणि गंगाराम सूर्याने त्यांना उचलून घेतलं आणि मग कुसुमा यांना प्रश्न विचारला, नारायण सूर्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की लहानपणी कुंतीनं तिच्या मुलाला म्हणजे कर्णाला नदीच्या पाण्यामध्ये सोडून दिलं आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून पुढं काय की सोडून दिलं म्हणून ज्यावेळेस कर्ण परत येतो आणि कर्ण येतो त्यावेळेस पांडवाच्या बाजूनं लढ अशा पद्धतीचं कुंती ज्यावेळेस कर्णाला म्हणते त्यावेळेस कर्ण तिला म्हणतो की तू अत्यंत कैलाशिनी आहे, तो अत्यंत वाईट आहे. लहानपणी मला नदीच्या पाण्यात टाकताना तुला कसं कायच वाटलं नाही. नारायण सूर्यांना हाच प्रश्न विचारला. नारायण सूर्यांना म्हणतात की लहानपणी कोण तुमची आई होती, त्या आईनं ज्यावेळेस तुम्हाला कचऱ्याच्या कुंडीमध्ये टाकलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं, त्या आईबद्दल काय म्हणायचं आहे. त्यावेळेस ते म्हणाले, आईनं मला कचऱ्याच्या कुंडीत टाकत असताना तिच्या मनाला काय वेदना झाल्या असतील त्या वेदना मला करवत नाही, कल्पनासुद्धा करवत नाही की तिला किती वेदना झालेल्या असतील.
हे दोन ज्यावेळेस माझ्या समोर येतात त्यावेळेस मला वाटतं की नारायण सुरे हे करण्यापेक्षा खूप मला उंचीवर गेलेला माणूस वाटतो. कारण नारायण सुरेला जीवन कळलेलं आहे, जगणं कळलेलं आहे, जगण्याचं एक शाश्वत असं एक तत्त्व कळलेलं आहे. आम्ही काय करतो की वरवरनं म्हणतो की तू मला आवडतेस, तेही म्हणतात की मी तुला आवडतो. हे किती खोटं आणि किती तकलादू असतं, आपण विचारही करू शकत नाही. प्राण्यांच्या जीवनामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतात मित्रो. प्राण्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जगणं जे असतं ना, जगणं हे सगळ्या प्रकाराला असं जोडलेलं आहे. एक असं धागा असतो, त्या धाग्यानं सगळं जीवन जोडलेलं आहे. तर एक जीवनातली एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणून तुम्हाला सांगतो की एक शिकारी होता, तो शिकार करायला गेला आणि शिकार करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की आतापर्यंत आपण भरपूर शिकारी केलेले आहेत, पण आता एक काळविटाची शिकार करायची. आतापर्यंत सगळ्या शिकारी केलेल्या आहेत, पण काळविटाची शिकार करायची म्हणून एका जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हणतो की आता काहीही झालं तर काळविटाची शिकार करायची. 1-2 महिने होतात, पण त्या शिकाऱ्याला काही काळवीट सापडत नाही. तो निराश होतो, निराश होऊन जायला लागतो. त्यावेळेस तिथे एक आदिवासी असतो, तो आदिवासी म्हणतो की थांबा, अजून 4-5 दिवस तुम्ही या ठिकाणी थांबा. 4-5 दिवसानंतर या ठिकाणी एक देवीचा उत्सव सुरू होतो. त्यानंतर ढोल वाजायला लागतात, मशाली नाचायला लागतात. त्यानंतर एक सुंदरसं काळवीट येतं, त्या नदीच्या पलीकडे उभं राहतं. त्यानंतर तुम्ही या आणि त्या काळविटाची शिकार करा. त्यावेळेस तो म्हणला की इतकी दिवस थांबलेलो आहे, अजून 4-5 दिवस राहायला काय हरकत आहे, म्हणून अजून 4-5 दिवस राहतो. आणि इकडे देवीचा उत्सव सुरू होतो, ढोल वाजायला लागतात, मशाली नाचायला लागतात, मुलं मुली नाचायला लागतात. तसं एक सुंदरसं काळवीट येतं, नदीच्या पलीकडे येऊन थांबतं. बरोबर त्या झाडाच्या आड हा लपलेला असतो आणि काळवीट दिसतात. काळवीटावर बंदुकी धरतो आणि बंदुकीनं नेम मारणार आणि बंदुकीचा चाप वाढणार. एवढ्यात एक दुसरा आदिवासी येतो आणि त्याच्या हातावर फटका मारतो. आणि हातावर फटका मारल्याबरोबर बंदुकीची नळी दुसरीकडे दिसते, धाड दिसता आवाज जातो, काळवीट पळून जातं. त्याला खूप राग येतो की या आदिवासी दुसऱ्या आदिवासींना आपल्या हातावर फटका मारला नाही तर आज काळविटाची आपण शिकार करणारच होतो. दुसरा दिवस उडवतो. दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी परत ढोल वाजायला लागतात, मशाली नाचायला लागतात, मुलं मुली नाचायला लागतात. परत ते काळवीट येतं, त्या नदीच्या पलीकडे उभा राहतं, तो झाडाच्या आड लपलेला असतो. परत बंदुकीचा नेम धरतो आणि खटका दाबतो. एवढ्यात दुसरा तो आदिवासी, कालचाच आदिवासी, याच्या हातावर फटका मारतो, परत नेम चुकतो आणि काळवीट पळून जातं. असं 9 दिवस घडतं. 9व्या दिवशी मात्र त्याला खूप राग येतो. रागाच्या भरात तो त्याला कानफड्या मारायला लागतो. त्यावेळेस तो आदिवासी म्हणतो, का हो, का मला मारताय? त्यावेळेस तो आदिवासीला म्हणतो की मला काळविटाची शिकार करायची आणि तू मात्र काळविटाची शिकार मला करूच देत नाही, असं का करतोय सर? त्यावेळेस त्या आदिवासीने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. त्यावेळेस तो आदिवासी म्हणाला की साहेब, तुम्हाला माहीत नाही, असाच एक साहेब आला होता. त्या काळविटाचं नाही का हरणीचं प्रेम होतं आणि त्या ठिकाणी शिकार करून गेला, मांस खाऊन गेला, कातडं या ठिकाणी टाकून दिलं, त्या कातड्याचाच ढोल केला. ज्या ज्या वेळेस ढोल वाजला जातो त्या त्यावेळेस त्या काळविटाला वाटतं की माझ्या हरणीला कोणी इतर मारतं की काय, म्हणून ते काळवीट त्या ठिकाणी येऊन थांबते, म्हणून मी तुमच्या हातावर मारत होतो. मित्र, प्रेम नावाची जी गोष्ट असते, ही प्रेम नावाची गोष्ट अशा पद्धतीनं जगण्याकडे पाहावं लागतं आणि जीवन आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि जीवन समजण्याचा जो भाग आहे तो आपण सगळ्या याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. काळ असतो, काळामध्ये सुद्धा फार मोठ्या गोष्टी आहे. एकनाथांच्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. एकनाथांनी ज्यावेळी एकनाथी ग्रंथ लिहिला, तो कशात लिहिला? मराठीत लिहिला. संस्कृतमधला ग्रंथ मराठीत लिहिला म्हणून काशीच्या पंडितांनी एकनाथाची अवहेलना केली. कशासाठी? की अरे मराठीत कुठं काय ग्रंथ लिहितं, मराठीत कुठं काय तत्त्वज्ञान आणतात काय. पण ज्यावेळी त्यातली रसाळता लक्षात आली, त्यातलं सामर्थ्य लक्षात आलं, त्यातलं तत्त्वज्ञ लक्षात आलं, त्यातलं जीवन लक्षात आलं, त्यावेळेस काशीच्या पंडितांनी एकनाथाची हत्तीवरनं मिरवणूक काढली होती. लोक फार भारी असतात, विरोध करणारे पण ते असतात आणि तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणारे पण तेच असतात. म्हणजे एकनाथाच्या बाबतीत सुद्धा तसं घेतलं आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या बाबतीत पण तसंच घडलेलं आहे. गीतांजली नावाचा, गीतांजलीला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, सगळ्यांना माहीत असेल. गीतांजलीला नोबेल पारितोषिक मिळालं. पण कलकत्त्यामध्ये गीतांजली विद्यार्थ्यांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना गीतांजलीमधला पाठ द्यायचे आणि त्यामध्ये म्हणायचे की शुद्ध लेखन करा. गीतांजली म्हणजे रवींद्रनाथ टागोरांना शुद्ध लिहिता येत नाही असं पाठ लिहायला दिले. आणि परत त्याच लोकांनी, त्याच शिक्षकांनी रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळालं. त्यावेळेस मात्र रवींद्रनाथ टागोरांच्या त्याच गीतांजलीतलं याचं रसग्रहण करा, याचा अन्वयार्थ शोधा, अशा पद्धतीचे विवेचन करायला लागले. महात्मा फुलेंना सुद्धा शुद्ध लेखन लिहिता येत नाही, शुद्ध लिहिता येत नाही, अशुद्ध लिहितात असं म्हणायला लागले. आणि महात्मा फुलेच्या त्याच लेखनावर आज PhD करतात.
म्हणजे गमतीचा भाग आहे. त्यामुळे कुठलंही चांगलं काम ज्यावेळेस उभं राहत असतं त्या चांगल्या कामाला विरोध हा ठरलेलाच असतो आणि विरोध होणं हे स्वाभाविक आहे. आणि विरोध ज्यावेळेस होतो त्यावेळेस जीवन कळत नसतं. मला तर वाटतं की शेतकरी माणसं जे असतात का ग्रामीण भागातले ते फार अत्यंत ते समर्पक असतात. त्यांना खऱ्या अर्थानं पण ते त्यांना माहीत नाही की हे जीवन जगण्यातलं फार महत्त्वाचं सूत्र आहे. ते आपल्या लेकरांना खूप पद्धतशीर समजून सांगतात. एक शेतकरी बैलगाडी घेऊन जळगावला गेला. जळगावच्या पटांगणावर मैदान भरलं तर जळगावमधली घटना आहे तुम्हाला सांगतो. बाजार पटांगणावर बैलगाडी घेऊन गेला आणि बैलगाडीमध्ये एक ह्या मुलाच्या वयाचाच पोरगा असेल मला वाटतं, ह्या आता पळत गेलेल्या मुलाच्या वयाचा एवढाच मुलगा, स्वतःचा मुलगा. आणि तिथे एक सभा चालली होती आणि त्या सभेमध्ये वक्ता बोलत होता आणि वक्ता बोलत असताना लक्षात आलं की एक छोटासा तो शेतकरी लक्षात आलं की काय वक्ता चांगला बोलतोय. आणि मग तो वक्ता बोलत असताना तो शेतकरी आपल्या छोट्याशा मुलाला म्हणतो की अरे बाळा असं बोललं पाहिजे, असं बोललं पाहिजे सांगितलं. त्या मुलानं तेवढंच लक्षात ठेवलं, बापाचं वाक्य ठेवलं की असं बोललं पाहिजे. पोरगा शिकला, प्रशिक्षण झालं, पुढं झालं, पद्मश्री किताबानं सन्मानित झाला तो मुलगा, ज्याला वडिलांनी सांगितलं होतं की असं बोललं पाहिजे. आणि त्या मुलानं काय लिहिलं, पीठ गळे जात्यातून तसं पाणी डोळ्यातून आई करपले हात तुझी भाकरी बाजून. त्या मुलानं लिहिलं. पिक हुरड्याला आलं झाक पदरानं शेतलय भन्नाट लोचट अशी पाखराची जातं. त्याच मुलानं लिहिलं सांगतो. त्याच मुलानं लिहिलं, फाटकी झोपडी काळीज माझे या रानात गुंतले प्राण माझे. त्या मुलानं लिहिलं. आणि तेवढंच नाही, कोणती पुण्य येते अशी पळाला की जोंधळ्याला चांदणे लकडून जावे, जोंधळ्याला चांदळे लकडून जावे. त्या मुलाचं नाव आहे नादो महानोर. नादो महानोर नावाचा कवी ज्यावेळेस झाला आणि ज्या वक्त्याचं भाषण चाललं होतं त्या वक्त्याचं नाव आहे प्र. अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे. या व्याख्यानाचा सुद्धा आपल्या जीवनावर आमूलाग्र बदल होत असतो. एक साधी घटना माणसाच्या आयुष्यामध्ये येताना आपलं जीवन बदलून टाकते. आणि म्हणून साध्या घटनेकडे आपण नेमकं कशा पद्धतीनं पाहतो हा जर आपला संदर्भ आपल्या लक्षात घेतला तर खूप काही गोष्टी आपल्या याच्याशी लागणाऱ्या आहेत आणि म्हणून त्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. आता एक शेवटचा भाग म्हणून इथं खूप महिला आहेत. तुमचं जीवन काय आहे, तुमच्या सगळ्यांचं महिलांचं जीवन आणि जीवनाची तुमची कला कशी आहे तुम्ही बघून घ्या. तुम्हाला कुणी काय काय केलेलं आहे हे सगळं याच्यामध्ये आलेलं आहे. मला वाटतं तासभर होऊन गेलेलं आहे. एक माझीच कविता शेवटी ठेवतो आणि थांबतो. कविता अशी आहे, छोट्या छोट्या मुली मोठ्या होतात, छोट्या छोट्या मुली मोठ्या होतात, आया होतात, बाया होतात, तडतडणाऱ्या लाह्या होतात, दुःखात राहतात, सुखात गातात, एकमेकीला पाण्यात पाहतात. गंगा यमुना डोळ्यात घेऊन सख्या तुक्याला भेटायला जातात. कृष्णा कोयनेच्या संगमावरती त्याच्यासाठीच गाणी गातात. फुलून येतात, भुलून जातात, घट्ट मिठीत स्वर्ग पाहतात, दिल्या घेतल्या वचनांसाठी सारं काही सोडून देतात. मुक्त मुक्त पक्षी होऊन पिंजऱ्यासहित उडून जातात. उंबरा ओलांडताना मात्र लक्ष्मणाची रेषा होतात. शिकल्या सवरल्यासारख्या मुली बोहल्यावर चढत राहतात. आई वडिलांच्या डोळ्यातली चाकोरीची भाषा होतात. कुटुंबाला पुढे नेणाऱ्या घराघरातल्या आशा होतात. छोट्या छोट्या मुली मोठ्या होतात, छोट्या छोट्या मुली मोठ्या होतात. वेणी फणी धुणी जुनी पानोट्यावर जणी सुनी, खांद्यावर पदर घेऊन नदी होऊन वाहत राहतात. नदी नाल्यात तळी विहिरीत पाणी होऊन वाप्यात येतात. मातीमध्ये जिरून सुद्धा टपोऱ्या कंसात दाना होतात. भरून येतात, घरून येतात, संस्कार सारे पेरून घेतात. घराघरात भाकरी बनवून भाजीमधल्या चवीत येतात. बघता बघता छोट्या मुली अन्नपूर्णेचाच हात होतात. चटका सटका सहन करीत तव्यासंग हसत राहतात. पौर्णिमेच्या रात्री मात्र चंद्रामध्ये नवरा पाहतात. उरून जातात, मुरून जातात, लोणच्यासारखं भरून येतात. नकळत छोट्या मुली देवीचाच अंश होतात. बघता बघता कुटुंबाला पुढे नेणाऱ्या वंश होतात. छोट्या छोट्या मुली मोठ्या होतात, छोट्या छोट्या मुली मोठ्या होतात. पाना फुलात लहान मुलात रक्त बनवून वाहत राहतात. काठ्यामधलं फूल बनवून घराघरात नाहत राहतात. सासू सासरा नणंद दीर, सासू सासरा नणंद दीर, नशिबाला आले भलतेच तीर. त्यांच्या एका हाकेसाठी जीव मुठीत घेऊन येतात. पिकलं पोट, पिकलं पाणी, पिकलेपणात पिकली गाणी, उरास सारं दुःख घेऊन धबधब्यासारखं हसत राहतात. त्याच्या नुसत्या येण्यानंच तिचं आई पण मोठं होतं. त्याच्या नुसत्या येण्यानंच तिचं आई पण मोठं होतं. बाकी सगळं आयुष्य तिच्यासाठी खोटं राहतं.
त्याच्या भोवती तिचं रिंगण मोठं मोठं होत जातं. बोबड्या बोबड्या बोलीतच आई पण गात राहतं. तिचा तो त्याची ती दोघांमध्ये येतं नातं. जात्यामधून पीठ येता दोघांमध्ये गातं जातं. येतं जातं गातं जातं आईपणाची थोरवी येतं. आई होण्यातच सारं काही विसरून त्या जगत असतात. छोट्या छोट्या मुली अशाच वागत असतात. घरदार चूल मूल शी सू काढत राहतात. आजारी लेकरांसाठी घरादारात वाढत राहतात. पाळण्याची दोरी होऊन अंगाईचं गीत होतात. छकुल्यासाठी रात्रभर दिवा होऊन जळत जातात. दृष्ट होऊ नये म्हणून काजळात उतरत जातात. घराघरात छोट्या मुली अशाच वागत राहतात. छोट्या छोट्या मुली मोठ्या होतात. कुटुंब त्याचं, आयुष्य त्याचं, नावामागे नाव त्याचं, गळ्यामधल्या काळ्या पोतीत ववलेले मणी त्याचे, काकणं त्याची जोडवी त्याची, नाकातली नथ त्याची, माडी त्याची, गाडी त्याची, बरजरी साडी त्याची, त्याच्यासाठी नट्टापट्टा वेळोवेळी पडतो रट्टा. उकाण्यात येत राहतो त्याच्या नावाचाच धागा. राहण्यासाठी दिली जाते त्याच्या मर्जीनेच जागा. दररोज घरी येतो जसा काही नागोबा, भडकला की वाटतो असा कसा वागोबा. कपाळावरच्या कुंकवात मालकीची खून त्याची, गळ्यामधल्या डोरल्यात मालकीचं ऋण त्याचं. त्याच्यासाठी तिन्ही प्रहर आया बनून खपत राहतात. त्याच्यासाठी तिन्ही प्रहर आया बनून खपत राहतात. पुढील जन्मीही त्यालाच मागत राहतात. पुढील जन्मीही त्यालाच मागत राहतात. 7 जन्माचा करार नकळत करत राहतात. छोट्या छोट्या मुली अशाच वागत राहतात. तुटतं सासर सुटतं माहेर, नवरा नावाचा वेगळाच आहेर. कधी आडात कधी विहिरीत प्रेत होऊन तरंगत राहतात. हंबरणाऱ्या गायीसाठी व्याकुळलेलं वासरू होतात. अंगणातल्या तुळशीला चारित्र्याची साक्षी देतात. चुलीतली लाकडं बनवून अहोरात्र जळत राहतात. चितेवरी गेल्या तरी पुन्हा घराकडेच पाहतात. छोट्या छोट्या मुली अशाच वागत राहतात. अशाच वागत राहतात. असा हा जीवनाचा एक मंत्र, जीवनाचं एक जगणं तुमच्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न तुम्हाला पसंत पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. वास्तविक पाहता पाटील मॅडमला खूप धन्यवाद देतो. त्यांच्यामुळं मला या ठिकाणी संधी मिळाली, त्यांनी बोलवलं आणि त्यांचा शब्द तुम्ही सगळ्यांनी वडवळगावच्या नागरिकांनी मांडलेला आहे. तुम्ही